की खडकवासला हा एकमेव मतदारसंघ लोकसभेमधला असा येतो की जो अगदी छोटासा भाग हा ग्रामीण भाग आणि पूर्ण हा शहरी भागामध्ये येतो, पुणे महानगरपालिकेमध्ये. त्या पण केंद्राच्या निवडणुकीचा असा सगळा विषय असल्यामुळे केंद्रातलं मतदान आम्हाला कमी होतं. घाबरण्याचं तसं काही कारण नाहीये, कारण की पहिल्यापासूनच कुटुंब आम्ही एकत्र राहिलो असं आमच्यामध्ये कुटुंबात कधी एकत्र कुटुंब पद्धती म्हणजे. पण खडकवासला तिथे दिग्गज नेते आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे, तरी खडकवासल्यामध्ये सुप्रिया सुळेंना इतकं म्हणजे मताधिक्य काय मिळत नाही? हा तुमच्या काही याचा विषय काय, म्हणजे तुमचा अनुभव काय सांगतो की राष्ट्रवादी काँग्रेसला विधानसभेमध्ये पण 2 वर्ष सलग तुम्हाला काही जागा नाही मिळाली आणि लोकसभेतही तुम्हाला बहुमत म्हणजे मताधिक्य मिळत नाही, तर त्याचं काय नक्की कारण असावं? सर, मला असं वाटतं की महानगरपालिकेच्या निवडणुका लढताना त्या स्थानिक पातळीवरच्या लढल्या जातात. त्याच्यामुळे आमच्याकडे महानगरपालिकेतल्या निवडून येणाऱ्या नगरसेवकांची संख्या तुम्ही जर पाहिली तर आम्ही हडपसर बरोबर खडकवासला असे 2 मतदारसंघ फार मताधिक्य देत त्यांनी नगरसेवकांची संख्या सुद्धा महानगरपालिकेत फार मोठी दिली. तीच निवडणूक जर आपण पाहिली तर विधानसभेला ते मतदान कमी होतं आणि लोकसभेला अजून कमी होतं. त्याच्यामुळे स्थानिक पातळीवरच्या निवडणुका वेगळ्या विषयावर लढवल्या जातात आणि ज्यावेळेस केंद्राची निवडणूक असते त्यावेळेस ती केंद्राच्या अनुषंगाने लढवल्या जातात. खडकवासल्यामुळे सुप्रियाताईंपुढे नेहमी टेन्शन असतं मताधिक्याचं, तर ते त्यातला बराचसा भाग आपल्याला माहिती आहे की खडकवासला हा एकमेव मतदारसंघ लोकसभेमधला असा येतो की जो अगदी छोटासा भाग हा ग्रामीण भाग आणि पूर्ण हा शहरी भागामध्ये येतो, पुणे महानगरपालिकेमध्ये असलेला समाविष्ट बरोबरचा भाग. त्याच्यामुळे यामध्ये मतदानाला जो फटका बसतो तो साहजिकच महानगरपालिकेच्या या सगळ्या विचारावरती आणि त्या पण केंद्राच्या निवडणुकीचा असा सगळा विषय असल्यामुळे केंद्रातलं मतदान आम्हाला कमी होतं. महानगरपालिकेमध्ये आपण पाहिला तरी मतदान अतिशय चांगल्या पद्धतीने होतं. तुम्ही जेव्हा इतके वर्ष तुम्ही या सगळ्या राजकीय जीवनात आहात, तुमच्या घरच्याचा सपोर्ट कसा असतो तुम्हाला? सर, सुरुवातीला मी लग्नानंतर माझं शिक्षण पूर्ण झालेलं आहे. मी BCS केलं, MPSC ची परीक्षा दिली, HR स्पेशल सब्जेक्ट घेऊन सिम्बायोसिस मधून MBA केलं. या सगळ्यामध्ये माझ्या घरच्यांनी खूप सहकार्य केलं. माझ्या सासूबाई या महानगरपालिकेतल्या 9वारी साडीतल्या पहिल्या नगरसेविका, पण त्या राजकारणात असताना मी राजकारणात नव्हते. त्यावेळेस माझं शिक्षण सुरू होतं. 2007ला त्यांची पहिली टर्म संपली आणि 2000 नंतरचं माझं त्यानंतर काही आजारपणामध्ये त्यांचं निधन झालं. त्यानंतर माझं राजकारण सुरू झालं. पण घरच्यांचं खूप चांगल्या पद्धतीचं सहकार्य आहे, कारण की सर आपण फक्त राजकारणच करत नाही. मी बचत गटापासून माझं राजकारण सुरू झालेले. बचत गट हा काही राजकारणाचा भाग नव्हता, त्याच्यामुळे बचत गटाच्या माध्यमातून महिलांना अनुदान देणं, फिरता निधी, त्यांना व्यवसायासाठी मदत करणं, व्यवसाय केलेला उत्पादित केलेल्या मालाला मार्केटिंग देणं आणि या सगळ्या माध्यमातून त्यांच्या घरामध्ये खरं तर आर्थिक नियोजन करून देणं. त्याच्यामुळे हा एक सामाजिक भाग म्हणून महिला कायम माझ्या बरोबर राहिला आणि हा विषय पुढे घेऊन जात असताना राजकारण त्यामध्ये आपला प्रवेश केला आणि म्हणून हा पुढचा विषय आहे. त्याच्यामुळे कुटुंबियांनी मला सामाजिक कार्याबरोबरच हा राजकारणाला अतिशय चांगल्या पद्धतीचं सहकार्य. अध्यक्ष झाल्यानंतर कुटुंब तुम्हाला आणखी जरा घाबरून असते की काय? एक न्यायाधीशच आपल्या घरात आहे, जरा थोडस आणखी जरा जपून राहिलं पाहिजे असं काय असतं? कुटुंब घाबरण्याचं तसं काही कारण नाहीये, कारण की पहिल्यापासूनच कुटुंब आम्ही एकत्र राहिलो असं आमच्यामध्ये कुटुंबात कधी एकत्र कुटुंब पद्धती म्हणजे. आमची जॉईंट फॅमिली आहे अजूनही आमच्यामध्ये. जसे पूर्वीपासून जे सगळे सण साजरे होतात एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये जे नातं असतं, जे वातावरण असतं ते आमच्या सगळ्यामध्ये आहे. जर काही घरातल्यांनी त्रास दिला तर त्यांना घाबरण्याचं कारण आहे, पण घरातले काही त्रास देत नाहीत त्याच्यामुळे त्यांना माझ्यापासून काही घाबरण्याचं कारण नाही.